बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज रविवारी खरी झाली। हो थांबो। बर कसं काय येणं केलं? आपण देव आपल्याला श्रद्धा आहे। हा आपण आणतो बर आणि बैल हा काशीनाथाच्या नावानंच पाळला आहे। तुमचं नाव सांगा। मी पहिला राणाविला दिसलो। बरं ह्याच्या अगोदर बी तुम्ही नेहमीच येता? हो नेहमीच येतो। येण्याचं कारण काय? आपली बैल देवावरली श्रद्धा आहे आणि आपण देवली मानतो। कारण की बावधन गाव म्हणजे एक मोठं गाव आहे, प्रसिद्ध गाव बगाडामुळे। त्याच्यामुळे आपण इथे येतो आणि देवाची श्रद्धा आहे आपली। भैरवनाथाची श्रद्धा? भैरवनाथाची। आणि बैल कायम त्यांच्याच नावाकडे। आणि खरेदी पैलवान राणाविलास देशमुख वाई बर आणि संतोष शेटतोरकर ठाणे विटावा बर यांची विक्रमी खरेदी। कुठनं आणलं काय? हा खोंड आपण जालन्यामधून घेतलेला आहे। कुशेगावला हा 3 नंबरला फायनलला राहिलेला। बर त्यामुळे आपण त्या खातीर आपण विक्रमी खरेदी केली। इकडं आणायचं कारण काय बावधनला? बावधनला आणायचं कारण एवढंच की काशीनाथावर आमची श्रद्धा भरपूर आहे। आपला जो नवीन खरेदी असेल ती कोणती असेल ते आपण पहिली काशीनाथाच्या आशीर्वादासाठी येतो आपण। बर बैलाची कशी बारक करता काय वगैरे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा। बैलाची पारख म्हणजे बैल जातीला चांगला असावा, बैल पळावे, पळून बघितलेला आहे आपण अगोदर। त्याला पळ तुम्ही बैल बघितलेला आहे? आणि बैल पुसेगावला 3 नंबर केला ते तो एक मोठा म्हणजे त्याचं कारण आहे खरेदी करण्याचं मोठं कारण आहे। आता आपल्याकडे बैल किती आहेत साधारण? आपल्याकडे भरपूर बैल आहेत। आता गोट्यावर 5 बैल आहेत। बर आपला सरपंच हिंद केसरी बैल आहे, 4th हिंद केसरी झालेला आहे। पुसेगाव राहिलाय, माशिरस राहिलाय, परत आपला पेडगावला राहिला, म्हणजे 3-4 मैदानात फायनल राहिलेला आहे हिंद केसरीच्या मैदानात। बाकी असं इथे तिथं राहतोच। आता बैल किती दिवसानं पळावली जातात त्याच्याबद्दल थोडं सांगा। बैल आपली एक 8-9 दिवसानं तरी बाहेर काढतोच आपण। बरं नाही मैदानावर कधी नेता तुम्ही? मैदान म्हणजे आता फेऱ्याचे मैदान 3 फेऱ्याचे मैदान असल्यावर आपण एक 6-7 दिवसाच्या गॅपनं बैल काढतो। मध्ये सराव वगैरे त्यांचा चालू असतो, चालणे म्हणा, पोहणी म्हणा चालू असतो। बरं आता ती जी बैल आपण म्हणजे पायऱ्या करतो त्या संदर्भात सांगा। पायरा कसा म्हणजे केला जातो? पायरा अशा हेतून करायचा की पहिला आपल्या बैलाला पुरला पाहिजे, आपल्या बैलाला कुठं दाबलं नाही पाहिजे, कुठं सरकला नाही पाहिजे, त्या हेतून आपण काय ना